घरात खून, पडक्या वाड्यात पुरला मृतदेह, पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाचं गूढ उकललं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर येथील पोलीस नाईक नानासाहेब रामजी देवेकर यांची हत्या करून मृतदेह त्याच्याच घराशेजारील पडीक शेडमध्ये पुरण्यात आल्याचे उघडकीस आले. ही हत्या कोणी कशासाठी केली याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते. तत्परतेने तपास करत पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत छडा लावला. या तपासामध्ये एक अत्यंत नीच कृत्य उघडकीस आले. ते सत्य काय आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पोलीस नाईक नानासाहेब रामजी देवेकर, वय वर्षे 52, हे मूळचे बेळगावचे रहिवासी आहेत. ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. ते दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत कर्तव्यावर होते. त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते गावी आलेले होते. दिनांक 2 जानेवारी 2026च्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते. मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. नानासाहेब यांना फोन लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने शोध घेण्यास सुरुवात केली. मुलाने गावातील सरपंच आणि नातेवाईकांच्याकडे चौकशी केली. मात्र चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी देवेकर यांच्या बळेगाव येथील घराची झडती घेतली. यावेळी नानासाहेबांचा मोबाईल चक्क पलंगाखाली सापडला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. घराच्या शेजारी पडीक जागा होती. तिथे ताजी माती विखरून पडलेली दिसली. पोलिसांनी पंचांसमक्ष तेथे खोदकाम केले. तेव्हा त्यांना जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेमध्ये नानासाहेबांचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी 6:30च्या दरम्यान त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नानासाहेबांच्या हत्येमागचं कारण नेमकं काय आहे या पोलीस तपास करू लागले. या तपासामध्ये पोलिसांनी नानासाहेब यांचा लहान भाऊ लहानू यालाच ताब्यात घेतले आणि एक अत्यंत निर्घृण हत्याकांड उलगडत गेले. दिनांक 2 जानेवारी 2026च्या रात्री पोलीस कॉन्स्टेबल नानासाहेब रामजी देवेकर, वय वर्षे 52, हे बळेगाव येथील आपल्या घरामध्ये झोपलेले होते. तेव्हा त्यांना पाहताच लहान भाऊ लहानू रामजी देवेकर याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली होती. त्याचे कारणही तसेच होते. नानासाहेब पोलीस होते. वास्तविक त्यांना लहान भावाला आधार द्यायला हवा होता, पण त्यांनीच दगाबाजी करत नात्याला काळिमा फासलेला होता. त्याने आपल्या भावजाईशी म्हणजे लहान भाऊ लहानूच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवलेले होते. हे प्रकरण चोरी छुपे सुरू होते तोवर कोणाला काही वाटले नाही, पण ते किती दिवस लपणार होते. काही दिवसातच या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली होती. याची कुणकुण लहानूला लागली तसा तो चिडलेला होता. पण त्याचे वर्दीवाल्या मोठ्या भावासमोर काहीच चालले नाही. आपल्या पत्नीसोबतच सख्या भावाचे अनैतिक संबंध त्याला खटकत होते. त्यामुळेच त्याने मोठ्या भावाचा काटा काढण्याचा प्लॅन आखलेला होता. पण तशी संधी त्याला मिळत नव्हती. आता मात्र तो शांतपणे झोपला होता. हीच संधी साधून त्याला अद्दल घडवायची असा विचार करून लहानूने घरातील धारदार हत्यार हातात घेतले. कसलाही विचार न करता तो गाढ झोपलेल्या मोठ्या भावावर तुटून पडला. आपल्या संसारामध्ये विष कालवणाऱ्या भावाच्या डोक्यात त्याने ताकदीने घाव घातले. या हल्ल्यामध्ये नानासाहेब जागीच ठार होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. आता त्याचा खून तर केला, पण हे प्रकरण अंगलट यायचे नसेल तर मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे. या विचाराने लहानू कामाला लागला. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही खास प्लॅन आखलेला होता. त्याने घरातच शांतपणे एक मोठा खोदलेला होता आणि त्यामध्ये मृतदेह टाकून दिला. त्यावर सिमेंट अंथरून ती जागा
पूर्णपणे बंदिस्त करून टाकली होती. काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये तो फिरू लागला. तिकडे नानासाहेब यांचा मुलगा त्यांना रोज फोन करत असे, पण गेल्या 2 दिवसापासून वडील फोन उचलत नाहीत. याचे कारण काय हे न समजलेल्या मुलाने वडिलांबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र नानासाहेब कोणालाही दिसले नव्हते. त्यामुळे मुलगा तातडीने गावाकडे परतला. त्याने लगेच जवळच्या शिऊर पोलीस स्टेशनमध्ये वडील हरवल्याची तक्रार नोंदवली. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल नानासाहेब हरवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसरीकडे तपास पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवली. दिनांक 1 जानेवारीपासून बेपत्ता होते. या संदर्भामध्ये त्यांचे नातेवाईक आणि मुलगा यांनी शोधाशोध सुरू केलेली होती. त्यांचा फोन लागत नसल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे बळेगाव येथील त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांचा मोबाईल घरातच पलंगाखाली आढळून आला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपास करत असतानाच त्यांनी नानासाहेब राहत असलेल्या घराची पाहणी केली. घराशेजारील एका पडक्या घरामध्ये आणि पत्र्याच्या शेडमध्ये जमीन उकरल्यासारखी दिसली. पोलिसांचा संशय आणखीनच बळावलेला होता. त्यामुळे या घरातील नव्याने खोदलेल्या खड्ड्यामध्ये काय आहे याचा तपास करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. त्यासाठी पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये खोदाई केली असता नानासाहेब देवेकर यांचा मृतदेह आढळून आला. बेपत्ता असलेल्या नानासाहेबांचा घरामध्येच पुरलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने पोलिसांना मोठा धक्का बसला होता. हत्या करून मृतदेह शांतपणे पुरला गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे आता मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते. पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला अधिक बळ आणले. गेल्या अनेक दिवसांपासून नानासाहेब यांचे लहान भाऊ लहानू याच्यासोबत वागणे खटकणारे होते. दोघांच्यामध्ये नेहमीच वादाचे खटके उडत होते. तसेच लहानू घरी नसताना अनेकदा नानासाहेब हे घरातून बाहेर पडताना अनेकांच्या नजरेमध्ये पडलेले होते. हे संशयास्पद होते. ही माहिती मिळाल्यानंतर तपासाचा भाग म्हणून पोलीस पथकाने लहानू याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला लहानूने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगवेगळ्या जबाबामुळे तो अडकत गेला आणि अखेर त्याचे बिंग फुटले. त्याने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मोठे भाऊ नानासाहेब यांची हत्या केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीला संशय होता की नानासाहेब यांचे त्याच्या पत्नीशी भाऊजाईशी अनैतिक संबंध आहेत. याच रागातून दिनांक 2 जानेवारी 2026च्या रात्री नानासाहेब झोपेत असताना संशयिताने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली आणि मृतदेह शेजारील पडक्या घरामध्ये खड्डा खोदून पुरला. मात्र सतर्क पोलिसांच्या पथकाने लहानूचा हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली. मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. अधिक तपास शिऊर पोलीस करत आहेत.